आता हजारो लाखो मतदारामधून एवढे जण आले, आता एवढे मावळे घेऊन आपण या लढाईला या ठिकाणी जाणार आहोत, बरोबर आहे ना? तुम्ही आता बोर झाले, चहा नाही, प्लान नाही, काही नाही, सकाळचं काहीच बघा, तुम्ही आले ही माझी प्रेरणा आहे. मी तुमच्यासाठी सदैव या ठिकाणी लढत राहील. हार जीत हा वेगळा भाग आहे, जीत तर आपली होणारच आहे. या दादा राजामध्ये सगळ्यांना ते येऊ देत नाही समोर, आले की लगेच फोन करताय, काय करावं लागते तर इकडे असं फोन करतात ते आणि बोलवून घेतात. विशेष म्हणजे राजूर हे त्यांनी दत्तक घेतलेलं गाव आहे. त्या गावामधून आपण गणरायाचं दर्शन घेऊन आपल्या सभेला या ठिकाणी सुरुवात केली. आपलं शक्ती प्रदर्शन छोटेखानी या ठिकाणी झालंय. माझं वय कमी असल्यामुळं, मी छोटा असल्यामुळं लोकही कमी आहे, पण ठीक आहे, जे आहे ते रुबाबदार आहे. आमचा बाबा आहे, चेअरमन, सरपंच सगळे असे लोक आहे. आणि एका जणा माझा हजार या ठिकाणी 500 या ठिकाणी लोक आहे. आणि विचारानं चालणारं आपलं हे वादळ आहे. शक्ती प्रदर्शन आपल्याकडे नाही बाबा, आपल्याकडे पैसा नाही. तुम्हाला बी मी काही 2-5 हजार देऊ शकलो नाही गाडीच्या पेट्रोल पाण्याला. हा सगळा प्रेमाचा विषय. तुम्ही इथपर्यंत माझ्यासाठी आले. आता मध्ये आपण जाणार आहोत, 5 जणांना मध्ये एंट्री आहे. आपण व्यवस्थित फॉर्म भरणार आहोत. 1, 2, 3, 4 टप्प्यामध्ये 4 दिवस रोज आता व्यवस्थित फॉर्म भरू आपण. काय एखादा फॉर्म ते बाद करून टाकतील म्हणून 4-5 फॉर्म आपण भरणार आहे. तर आता आपण इथून पायी जाऊ, थोडं नाश्ता बिस्ता आपण करू, पायी जाऊ आणि मग 5 जण आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ. आणि मग नंतर आता आपापल्या बूथवर, आपापल्या गावामध्ये कसं सांभाळायचं, काय सांभाळायचं ते आपण बघा. वातावरण आपलं चांगलं आहे, पण लोक सोबत येऊ शकत नाही. त्याला 2-4 कारण आहे आपले, बरोबर? 2-4 कारण आहे की आपल्याला समजू शकता तुम्ही काही गोष्टी. पण बटन जसं ते म्हणतात खचाखच खचाखच, तिकडे म्हणत होते कोणतरी बटन दाबून घ्यायचे. मतदार याद्या, प्रचार प्रसार, तपड, कडाया, पोहे काहीच नाही आपल्याकडं, सगळं त्यांचं. बूथ प्रमुख त्यांचं, सगळं मतदान मात्र आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचंय. आणि मायबाप हो, तुमचा आशीर्वाद माझ्या समोर असाच माझ्यासोबत तुम्ही ठेवा. मी सदैव तुमच्यासाठी मरायला सुद्धा या ठिकाणी तयार आहे. तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या, मी तुमच्यासाठी यायला तयार आहे. लहान रोपटं या ठिकाणी तुम्ही आता लावून दिलेलं आहे. पाणी घालायचं काम तुम्ही या ठिकाणी आज ते केलेलं आहे. त्याचा वटवृक्ष कसा होईल आणि तुमचा अपमान कधीच होणार नाही, तुमची मान या ठिकाणी कधीच खाली जाऊ देणार नाही, एवढाच या ठिकाणी शब्द देतो. आपण जाऊ, चहा पाणी वगैरे जरा करू आणि तसंच फॉर्म भरायला गेट पर्यंत सगळेजण चला. त्याच्या पद्धतीने आम्ही 5 जण मध्ये जाऊन फॉर्म भरायची, बरोबर आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मंगेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बरोबर आहे. मित्रांनो, आदरणीय मंगेशदादा साबळे आता थेट जिल्हाधिकारी जालना कार्यालयाकडे रवाना होत आहे, कारण की त्यांचा उमेदवारी अर्ज ते तिथे दाखल करणार आहे. तर आपण आता व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत की आणि पाहणार आहोत की नेमकं कशा प्रकारे ते अर्ज दाखल करतात आणि कशा प्रकारे पुढील कार्यवाही ते करतात. धन्यवाद. फक्त एक उमेदवार आणि त्यासोबत मित्रांनो, आता रॅलीमध्ये बरेच काही पत्रकार, न्यूज रिपोर्टर, चॅनलवाले तिथे आले आणि त्यांनी आदरणीय मंगेशदादा साबळे यांना बरेच काही प्रश्न विचारले आणि त्यांनी अगदी सविस्तरपणे चांगल्या प्रकारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. काय उत्तरे दिली ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया. एकंदरीत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धतीचा आहे, तुम्ही अनेक गावांना भेटी देता, कशा पद्धतीचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. गावच्या गाव मंदिरामध्ये बसून सप्ताह घेत आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे तरुण येऊन भेटत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार, विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा वाचलेला, त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी निवडणुकीला समोर जातोय. तरुणांचा विस्तृत असा या ठिकाणी प्रतिसाद आहे. शिवाजी छत्रपती महाराज की जय.
जे समोरचं आव्हान आहे ते सगळं आव्हान आहे तर याला तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करणार? हे जनता बघून घेईल. आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे, झटणार आहे. मी 25 वर्षाचा तरुण आहे, माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही, माझ्याकडनं हे झटणारं नाही आहे. पण जनतेनं या ठिकाणी उभं केलंय, जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहे का तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे? पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे, ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे, ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे, ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे. 25 वर्षात असा एकही मुद्दा नाही की यांनी व्यवस्थित त्या हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला म्हणून. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना कसा असायला पाहिजे होता या 25 वर्षामध्ये? जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिट्या आहेत, आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागलेत. जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे. यांच्या पोरांचे पोटं यांनी भरले, मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलं. काही जण मंगेश साळू आरोप करतात की हे फक्त स्टंटबाजी करतात असं करतात. आता ते 13 तारखेला मतदानाच्या रूपाने दिसून येईल. स्टंटबाजी आता काय स्टंटबाजी आहे, समाजाच्या डोक्यात काट्या तुम्ही घालणार, 18 पगड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर त्याला स्टंटबाजी तुम्ही म्हणणार. तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला 13 तारखेतून मतदानाच्या रूपातून दाखवते. एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे? प्रचंड प्रतिसाद आहे. जनतेचा प्रसार जनताच या ठिकाणी करते. आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही.